नमस्कार. सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाच्या बातम्या आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर काही अफवा देखील आहेत, त्या यूट्यूबवर पसरवल्या जात आहेत किंवा तुमच्यापर्यंत पोहोच केल्या जात आहेत. त्या कोणत्या अफवा आहेत, कोणत्या खोट्या बातम्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे की तुम्हाला पैसे जर आले नसतील जून महिन्याचे तर ते पैसे कधी येणार आहेत. त्याचबरोबर जुलै महिन्याबाबत काय अपडेट आहेत, जुलैचे पैसे देखील कधी जमा होणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. सर्वप्रथम तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला जूनचे पैसे आले का आणि जुलैचे पैसे कधी भेटणार आहेत ते देखील आपण सांगणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला किती हप्ते जमा झाले ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून सर्वांना माहिती पोहोचेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे आणखी वाटप झालेली नाही. तर बघा, जेव्हा ही बातमी समोर आली की जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे, म्हणजे शनिवारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. आज बुधवार आहे आणि रविवारमुळे भरपूर महिलांना पैसे थांबले होते, पैसे येत नव्हते रविवारी, परंतु नंतर पैसे वाटप सुरू झाले. कमीत कमी 70% महिला अशा होत्या ज्यांना पैसे आले नव्हते. परंतु सोमवार मंगळवारपासून सर्व लाडक्या बहिणींच्या म्हणजे ज्या पात्र आहेत, ज्या अटीत बसत आहेत, त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना पैसे देखील आले आहेत. शनिवारी रविवारी आले नव्हते, परंतु नंतर पैसे वाटप सुरू झाले आहे. तुम्हाला देखील पैसे येणारच आहेत, परंतु जर तुम्ही अटीत बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. काही अटी होत्या, ज्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा त्यावेळेस काही अटी लागू केल्या होत्या सरकारने. जर त्या अटीत तुम्ही बसत असाल, नंतर अटींची तपासणी देखील करण्यात आली आहे. जर तुमचा फॉर्म बाहेर नसेल निघाला तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. त्यापूर्वी तुम्ही मे महिन्याचे पैसे आलेत का नाही ते देखील कमेंट करून सांगायचं आहे, कारण की जर तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले असतील तर 99% तुम्हाला जून महिन्याचे देखील पैसे येऊ शकतात. तुमचा फॉर्म बाहेर निघू शकत नाही. त्यामुळे बघा, तुम्ही कमेंट करून सांगा मे महिन्याचे पैसे आलेत का, जून महिन्याचे पैसे आलेत का. आता जुलै महिन्याचे सांगायचं झालं तर बघा, जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत आणखी तरी कोणतीही अपडेट आलेली नाही. भरपूर यूट्यूब चॅनलवर अशी बातमी दिली जात आहे की जून आणि जुलै महिन्याचे सर्व पैसे एकत्रपणे जमा होत आहेत 21 रुपये प्रमाणे, परंतु सर्व खोट्या बातम्या आहेत. जून महिन्याचे फक्त 1500 रुपयेच तुमच्या अकाउंटवर जमा होत आहेत. खोट्या बातम्यांना बळी पडू नका. कोणत्याही महिलेच्या अकाउंटवर जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही. जर कोण म्हणत असेल जुलै महिन्याचा हप्ता आला तर ती खोटी बातमी आहे. जुलै महिन्याचे पैसे येणार आहेत, परंतु महिन्याच्या अखेरीस आता जून महिन्याचे जसे पैसे तुम्हाला जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात भेटले किंवा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेटणार होते, त्याचप्रमाणे जुलै महिन्याचे देखील पैसे तुम्हाला जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या अकाउंटवर जमा केले जाऊ शकतात. परंतु याबद्दल सरकारने आणखी कोणतेही ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे ते दिली नाही किंवा तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे ज्यावेळेस ती तारीख जाहीर होईल किंवा तारीख समोर येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर सर्वप्रथम सांगण्यात येईल. त्यामुळे तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून देखील ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त खऱ्या बातम्या पाहायला भेटतील. खरी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही अतिशय निस्वार्थपणे करत असतो. तर बघा, सांगायचा उद्देश एवढाच की ज्या महिलांना आणखी पैसे आले नसतील त्यांनी 1 ते 2 दिवस वाट पाहायची आहे. जर तुम्ही सर्व अटीत बसत असाल, योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला 100% पैसे जमा होणार आहेत. जर तुम्हाला आधीचे पैसे आले असतील तर हा देखील हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. फक्त तुम्ही ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये बसायला पाहिजे किंवा तुमचा जो फॉर्म आहे तो योजनेतून बाहेर निघाला नसायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे की तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे येतील का, तर याबद्दल आणखी कोणतीही अपडेट आलेली नाही. ज्यावेळेस हप्ता वाटप सुरू होईल किंवा जी तारीख समोर येईल त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात येईल. त्यामुळे ती सुद्धा बातमी खोटी आहे. आता सध्या तरी कोणत्याही महिलेच्या नावावर पैसे जमा करण्यात आलेले नाहीत किंवा कोणत्याही महिलेला जुलैचा हप्ता जमा झाला नाही, जूनचे आले आहेत. जर तुम्हाला काही अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्यापूर्वी तुम्ही कमेंट करून सांगायचं की पैसे किती जमा झाले, तुम्हाला आतापर्यंत 12 हप्ते जमा झालेत का नाही हे देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुमच्या जर दुसऱ्या काय अडचणी असतील ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकता, नक्की उत्तर दिले जाईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत खरी काय बातमी आहे ती पोहोचेल.